नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येते ती म्हणजेच महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 हे 3 मार्चपासून सुरू होणार आहेत। परंतु पुरवणी मागण्यासंदर्भात वेगवेगळ्या तारीख ठरवल्या जात आहे। तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्याची निश्चित तारीख कोणत्या तारखेला पुरवणी मागण्या या मांडल्या जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय संपूर्ण बातमी पाहूया। केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता अवघ्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पावर लक्ष लागले आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आता समोर आली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे 10 मार्च रोजी विधान परिषदेत या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी 2 दिवस आणि विविध खात्यांच्या मागण्यांवर 5 दिवस चर्चा होणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील। या पुरवणी मागण्यांच्या चर्चेसाठी 2 दिवस निश्चित करण्यात आले आहेत। 2 दिवसांच्या चर्चेनंतर मंजुरी दिली जाणार आहे। अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 2 दिवस आणि विविध खात्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 5 दिवस निश्चित करण्यात आले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधिमंडळाकडून तात्पुरता 3 आठवड्यांचा कामकाजाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। 7 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत। 8 आणि 9 मार्च रोजी अधिवेशनासाठी सुट्टी असणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी 10 मार्च रोजी सादर केला जाईल। यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरू होणार आहे। तर दुसऱ्या आठवड्यात 14 मार्चला होळीची सुट्टी असणार आहे। यानंतर थेट 17 ते 21 मार्च दरम्यान विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे। तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ती महाराष्ट्र टाइम्स यांच्या वेबसाईटवरून आपणास मिळालेली आहे। तर या माहितीनुसार 7 मार्च रोजी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत आणि सगळ्या विनाअनुदानित शिक्षक, अंशतः अनुदानित शिक्षक टप्पावाढीसाठी वाट पाहत आहेत। ती वाट जी आहे ती 7 मार्च रोजी पूर्ण होणार आहे, कारण टप्पावाढ अनुदान आर्थिक तरतूद जी APC बैठकीमध्ये मंजूर झालेली होती ती आता फाईल मंजूर होण्यासाठी 7 मार्च रोजी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहे आणि त्यानंतर चर्चा होऊन त्यावर डिसिजन घेतला जाणार आहे। तर नक्कीच मित्रांनो, अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे आणि तरी देखील आपल्याला 7 मार्चपर्यंत वाट बघावी लागणार। माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।